सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 3 जून 2026 पॉवर्ड बाय बी वोकल फॉर लोकल. आपली खरेदी आपल्या शहरात, आपल्या साताऱ्यात. जिल्हा परिषदेत गुंडागिरी करून सत्तेत आलात म्हणून गुंडागिरी करणारेच कारभार चालवणार का? सातारकर नागरिकांचा सवाल. सातारा जिल्हा परिषदेतील समाज कल्याण समिती सभापतींच्या केबिनमध्ये तडीपार गुंड बिर्या उर्फ अमित कदम यांच्या उपस्थितीत सभापती ऋषिकेश दायगुळे पाटील यांचे मित्र शंभू सावंत यांचा वाढदिवस साजरा करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सातारा ही शिवरायांची व क्रांतिकारांची भूमी, पुरोगामी व सामाजिक परिवर्तनाची तसेच लोकशाही राजकारणाची जन्मभूमी मानली जाते. यशवंत विचारांच्या जिल्ह्यातील सर्वोच्च स्थानिक संस्थेच्या कार्यालयात एका तडीपार व्यक्तीच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा होतो. ही बाब सातारकरांसाठी धक्कादायक आहे. जिल्हा परिषदेत सत्तेनंतर ठेकेदार आणि गुंडांची वर्दळ वाढल्याने कर्मचाऱ्यांनी दस्त घेतल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती, सीओ यांना जिल्हा परिषद बद्दल थोडीशी आस्था शिल्लक असेल तर ते याला आळा घालतील ही अपेक्षा. जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या 102 रुग्णवाहिका बेकायदेशीरित्या रस्त्यावर. जिल्हा परिषद सदस्य राजू शेळके यांचा प्रशासनावर हल्लाबोल. जिल्हा परिषद प्रशासन प्रमुख म्हणून सीओ यांच्या कारभाराची चौकशी करण्याची केली मागणी. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या ताब्यातील 102 रुग्णवाहिकांसह 90हून अधिक वाहने विमा, फिटनेस, पासिंग, पीयूसी आणि इतर आवश्यक कागदपत्रांशिवाय रस्त्यावर धावत असल्याचा गंभीर आरोप करत जिल्हा परिषद सदस्य आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांनी प्रशासनावर जोरदार हल्लाबोल केला आहे. या प्रकरणी जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे. जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना दिलेल्या शेळके यांनी म्हटलंय की आरटीओ कार्यालयाकडून प्राप्त नोंदीच्या अभ्यासातून अनेक वाहनांची कागदपत्रे मुदतबाह्य झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानंतर देखील ही वाहने शासकीय कामांनी नागरिकांच्या सेवेत वापरली जात आहे. या वाहनांमधून गरोदर माता, गंभीर रुग्ण, नवजात बालके आणि आरोग्य कर्मचारी प्रवास करतात. अशा वाहनांचा अपघात झाल्यास विमा संरक्षण मिळणार नसून नागरिकांच्या जीविताला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. लाडकी बहीणच्या हप्त्यापासून लाभार्थी महिला वंचित, केवायसी करूनही लाभ नाही. अपात्रतेच्या कारवाईने लाभार्थ्यांमध्ये संभ्रम. लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांनी ई केवायसी करूनही हप्ता न मिळाल्याने सरकारविरुद्ध नाराजीचा सूर उमटत आहे. यात काही महिला अपात्र ठरवण्यात आलेल्या लाभार्थ्यांमध्ये संबंध आहे. सरकार पुन्हा ई केवायसी करत असल्याच्या बातम्या प्रसारित होत असल्या तरी असा कोणताही आदेश सरकारने दिला नसल्याचे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी शिल्पा पाटील यांनी स्पष्ट केले. ई केवायसी पुन्हा सुरू होणार असल्याच्या बातम्या प्रसारित होत असल्याने लाभार्थी महिला व बालविकास विभागाच्या कार्यालयात गर्दी करत आहेत. मात्र सरकारकडून अद्याप परिपत्रक आले नसल्याचे शिल्पा पाटील यांनी सांगितले. सातारा जिल्ह्यावर पाणी टंचाईचे सावट, धरणसाठा तळाला, अनेक भागात कपातीचे संकट, प्रशासनाच्या विविध उपाययोजना. यंदा उन्हाळ्याच्या अखेरीस सातारा जिल्ह्यावर पाणी टंचाई गंभीर सावट निर्माण झाले असून जिल्ह्यातील प्रमुख धरणांमधील पाणीसाठा झपाट्याने घटला आहे. पावसाळा सुरू होण्यास अद्याप काही दिवसांचा अवधी असताना ग्रामीण तसेच शहरी भागात पाणी पुरवठ्यात ताण निर्माण झाला आहे. सातारा शहरात काचचा पाणी पुरवठा दिवसाआड सुरू असून अनेक गावांमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाखाली स्वतंत्र नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात असून धरणे, पाणी पुरवठा योजना व टँकर व्यवस्थेचे दैनंदिन निरीक्षण करण्यात येत आहे. गावनी हा पाणी टंचाई नकाशा तयार करून कारखान्याने पाणी पुरवठा केला जात आहे. इंधन दरवाढीचा बळीराजाला फटका, मशागतीचे दर वाढल्याने शेतकरी मेटाकुटीस, निसर्गाच्या लहरीपणाचाही करावा लागतोय सामना. खरीप हंगाम तोंडावल्याने जिल्ह्यातील शेतकरी सध्या पेरणीपूर्व मशागतीच्या कामात वगैरे झाला आहे. खरीपाच्या तयारीसाठी बैराच्या पाठीपासून आपल्या कुटुंबासोबत शेतात राबत आहे. मात्र सध्या पेट्रोल डिझेलचे दर वाढल्याने पेट्रोल पंपावर इंधनाचा तुटवडा निर्माण झाल्याने मशागतीचे दर वाढले आहेत. इंधनाचे वाढलेले दर शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत असून शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. सर्व कृषी कामाचे दर वाढल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्याचबरोबर मजूर टंचाई वाढली असून उपलब्ध मजुरांकडून वाढीव मजुरीची मागणी केली जात आहे. एकंदरीत शेती करत असताना सरती शेवटी पिकांसाठी गुंतवलेली रक्कम सुद्धा अनेक शेतकऱ्यांच्या पदरी पडत नाही. त्यामुळे शेती करायची की नाही असा प्रश्न बळीराजाला पडला आहे. पालकांचे केसे होणार रिकामे, शैक्षणिक साहित्याच्या किमतीत 20 ते 25% वाढ. काही शाळांकडून ठराविक दुकानांमधून साहित्य खरेदीच्या सक्तीने पालकांना भुर्दंड. रिक्षा, स्कूल बससाठीही मोजावे लागणार वाढीव पैसे. इंधन दरवाढीच्या दर आता मुलांच्या शिक्षणापर्यंत पोहोचले आहेत. पुढील आठवड्यापासून शाळा सुरुवात होत असल्याने पालकांकडून शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी तयारी सुरू झाली आहे. मात्र शैक्षणिक साहित्याच्या किमतीवरही जवळपास 20 ते 25% वाढ झाल्याने पालकांचे खिस्से रिकामे होणार आहे. त्याचबरोबर मुलांना शाळेत सोडणारी रिक्षा, स्कूल बससाठी पालकांना जातीचे पैसे मोजावे लागणार आहेत. अनेक खासगी शाळांकडून ठराविक दुकानामधून शालेय साहित्य खरेदी करण्यासाठी पालकांवर दबाव टाकला जात असल्याचे प्रकार अनेकदा समोर आले आहेत. या पार्श्वभूमीवर अशा प्रकारची सक्ती करू नये असे शासनाने स्पष्टपणे दिले असतानाही काही शाळांमध्ये हेच प्रकार सर्रास सुरू असल्याचे पालकांचे म्हणणे आहे. त्यामुळे स्पर्धात्मक दरात साहित्य खरेदी करण्याची संधी पालकांना मिळत नसून त्यांना आर्थिक खर्च जास्त करावा लागत आहे. पावसाळ्यापूर्वी जिल्ह्यातील शहरे स्वच्छ करण्याची नागरिकांची मागणी. पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असतानाही गटारांच्या स्वच्छतेकडे जिल्ह्यातील अनेक प्रवाशांचे दुर्लक्ष झाले आहे. पावसाळ्यापूर्वी ही गटारे स्वच्छ न केल्यास पावसाळ्यात शहरातील असणारे निंबू गटाराचे पाणी वाहणार आणि शहर अस्वच्छ होणार हे नक्की. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी शहर स्वच्छ करण्याची जिल्ह्यातील नागरिकांकडून मागणी होत आहे. दरवर्षी पावसाळ्यात गटारे तुंबतात आणि रस्त्यावर पाणी साचते. यातून मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरते तसंच नागरिकांच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे ऐन पावसाळ्यात गटारे साफ करण्याची वेळ प्रशासनावर येते. त्यामुळे यंदा पावसाळ्याआधी शहर स्वच्छ करण्याची मागणी जिल्ह्यातील नागरिकांकडून होत आहे.
स्मार्ट मीटर विरोधात जनता रस्त्यावर. कराड विजयनगर येथील महावितरण कार्यालयावर मोर्चा. स्मार्ट मीटर विरोधात विजयनगर तालुका कराड येथील वीज कंपनी कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला. वीज वितरण कंपनीच्या विजयनगर कार्यालयाच्या कमानीपासून मुख्य अधिकाऱ्यांच्या कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. कराड पंचायत समिती सदस्य संग्राम पवार यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नामदेवराव पाटील, पंचायत समिती सदस्य सिद्धार्थ चव्हाण, प्रताप चव्हाण, रवींद्र बडेकर, कराड तालुक्यात अनेक गावांचे सरपंच, उपसरपंच, कार्यकर्ते, शेतकऱ्यांनी वीज दरात मोठ्या संख्येने उपस्थित होते. एवढ्या आंदोलनकर्त्यांनी स्मार्ट मीटर ग्राहकांना विचारल्याशिवाय बसू नये. विनापरवाना बसलेले स्मार्ट मीटर तात्काळ काढून जुने स्मार्ट मीटर बसवावे. स्मार्ट मीटर ग्राहकांना मोठा अतिफटका बसण्याची शक्यता आरोप केला. स्मार्ट मीटर लढा अधिक तीव्र करण्यासाठी दिनांक 22 जून रोजी कराड तालुक्यात विविध पक्ष, संस्था, संघटना आणि शेतकरी यांच्या वतीने आणखी महामोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. नायगाव व शिरवळ तालुका खंडाळा येथील दोघांवर ऍडमिशन घेऊन पळताना काळाचा घाला. पुणे सातारा महामार्गावर भोर तालुक्यातील सारवा पुलावर अपघात. 3 दिवसांपूर्वी घेतली होती दुचाकी. पुणे सातारा महामार्गावर भोर तालुक्यातील सारवा येथे झालेल्या भीषण अपघातात 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी घडली आहे. अवघ्या 3 दिवसांपूर्वी घेतलेल्या नव्या दुचाकीवरून नरसापूर कॉलेजचे ऍडमिशन करून परत येत असताना हा अपघात झाला. या प्रकरणी अज्ञात वाहन चालकावर राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुषार दादासाहेब शिंदे वय 17 राहणार नायगाव तालुका खंडाळा आणि त्याचा मित्र अथर्व विजय पाटील वय 17 राहणार शिरवळ तालुका खंडाळा अशा अपघातात ठार झालेल्या मुलांची नावे आहेत. रविवार दिनांक 1 जून रोजी सायंकाळी सारवा गावच्या हद्दीतील पुणे सातारा महामार्गावर हॉटेल नवलाईसमोर हा अपघात घडला. तुषार व अथर्व हे दुचाकीवरून नरसापूरहून शेळ्याच्या दिशेने जात होते. एका कारणावरून लोणंद बस स्थानक परिसरात एकाचा खून. लोणंद बस स्थानक परिसरात दोघांमध्ये झालेल्या वादातून एकाने दुसऱ्या दांडक्याने जोरदार मारहाण केली. त्याचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी 5:45च्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. युवराज पोपट जगताप राहणार लोणंद तालुका खंडाळा असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी लोणंद पोलिसांनी संशयित विजय संजय नालड राहणार बुरडुगल्ली तालुका गोरेगाव याला ताब्यात घेतले आहे. मेड इन सातारा बॅग्स. सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग. संपर्क 9594 415 115. सातारा जिल्ह्यातील अशाच विश्लेषणात्मक बातम्यांसाठी जिल्हा सातारा या न्यूज चॅनलच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा. व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ हाईप करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.